व्हायचं म्हटल्यानंतर मोठं खटलं सांभाळायचं म्हटल्यानंतर सगळ्यांनीच 2-2 पावलं 4-4 पावलं मागं सरली पाहिजे. तर हे कुठं सर्व कुटुंब एकत्र राहू शकतं अशा मताचा मी आहे. आपला आमदार निवडून यावा म्हणून आम्ही विधानसभेत सुद्धा भरपूर गेलेलं आहे. त्यांचे तर अनेक वेगवेगळे प्लॅनिंग आहेत. विधान 19ची विधानसभा काय काय कोण जगल कोण मरल कोकण होईल ना होईल हे कुणी कोणाचं भविष्य बघितलंय का? आणि हे 6 महिन्याला बदलायला लागले. 5 वर्षाचं कुठे घेऊन बसलाय अजून 4 वर्ष गेली 10 वर्ष झाला आम्हाला सुद्धा आमदार रमेश कदम आले 1-1.5 वर्षाला आले. त्याच्यानंतर तर यशवंत तात्या झाले आमच्या विरोधात. इंदापूरवर नाही यायला गेले की अगोदर शेतकऱ्याला थांबायचं मोहळ नाही. म्हणजे एवढ्या त्रासात आम्ही सुद्धा आलेलो आहे. त्यामुळं त्या जिद्दीपोटी आणि अप्पर तहसील रद्द करण्याच्या पोटी आपण सर्वांनी आपली संघर्ष समिती तयार केली आणि तेवढ्या ताकदीनं आपण विधानसभा लढवली आणि इथपर्यंत आलेला आज आपण सर्वजण पाहत आहोत. इथं कुणाला गाडी दिली नाही, कुणाला इथं कुणाला पेट्रोल दिलं नाही. आपल्या सर्वांचा उद्देश पण एकच आहे. असं असताना आपण सर्वांनी सुद्धा एकमेकाची मान मर्यादा एकमेकाला सांभाळून घेऊन लागलं पाहिजे. मीच छान आहे, मीच असा आहे, मीच तसा आहे असं राजकारणात आणि एवढ्या मोठ्या पार्टीत इथे किती पक्षाचे लोक आहेत. ही सगळी कशी काय एकत्र आली? असं नाही ना चालणार. सगळ्यांनीच मान मर्यादेनं वागलं पाहिजे. सगळ्यांनीच सगळ्याचा विचार केला पाहिजे. मग कोण एका वार्डाचा मालक असेल, कोण एका गटाचा मालक असेल, मग काय जो तो आपापल्या परीनं आहे. त्यामुळे त्याला मान सन्मान हा कळलाच पाहिजे अशा मताचा मी आहे. मी त्याला ह्याच्यात घेऊ नका, सोडून द्या असा म्हणणारा मी नाहीच आहे. मी उलट एकीनं चालणारा माणूस आहे. 4 पावलं मीच काय मागं सरतो. पण मला काय वाटतं की आपला जो उद्देश आहे तो साध्य झाला पाहिजे. आणि तो उद्देश साध्य होण्यासाठी तुम्ही बघा त्यांचे कार्यक्रम काय केले काय नाही. आष्टीत उभं राहणार, गिरूंमध्ये चरणचर उभं राहणार, कुरूरमध्ये कोण उभं राहणार. ही राजकारणाची पद्धत नाही. लोकांना गृहीत धरून चालत नाही. मी आष्टी गटात उभा राहीन न राहीन, पण जर उभं राहायचं झालं तर मी माझ्या लोकांना विचारत असतो की काय करायचं आणि मग त्याच्यानंतर निर्णय घेतो. लोकांना पण मान सन्मान दिला पाहिजे. आपल्या पाठीमागं आहेत म्हणून आपण फरफडत द्यायचं नाही. आणि कोण सांगणार की इथं ती तिथं ती. त्या गावात आणखी लोक आहेत ना, त्याही गावात आणखी लोक आहेत की त्या गटात लोक आहेत. विश्वासात घेतलं पाहिजे, बसलं पाहिजे, समन्वय केला पाहिजे. आपण जर एक नको दुसरा हुकूम जर तयार होत असेल तर याला अर्थ नाही. मला अधिक काय त्या विषयावर बोलायचं नाही. 5 वर्षे आष्टीकरांनी आणि त्या पंचकृषीनं मला निवडून दिलं. जिल्हा परिषदेचा अर्थ बांधकाम खातं तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं चांगले चांगलेला पाडून 5 वर्ष मला मिळालं. आणि त्यानं मी तालुक्यात निधी आणून सोनं करण्याचा प्रयत्न केला. एकाही माणसानं सांगावं, एकाही कार्यकर्त्यानं सांगावं की मी काही गावात 50 लाख दिले असतील, काही गावात 1 कोटी दिले असतील, कुठल्या गावात 10 लाख दिले असतील, पण एकाही कार्यकर्त्याच्या मी 2 नव्या पैशाच्या दिल्यात नाही. मी एवढ्या अडचणीत होतो आर्थिक त्यावेळेला, पण तरी सुद्धा मी मन दाखवलं नाही. त्याचं कारण की कार्यकर्त्यानं आपल्याला सांभाळलेलं आहे. निवडणुकीत कुणीही पैशाची अपेक्षा केली नाही. त्यामुळं मी त्या भानगडीत कधीही पडलो नाही. कार्यकर्त्याला त्रास होऊ दिला नाही. कार्यकर्त्याचा जेवढा शक्य आहे तेवढा गावचा विकास आणि कार्यकर्त्याचा आर्थिक स्तर उंचवण्याचा प्रयत्न केला. अशा एवढ्या हालाकाचे दिवस काढून आम्ही तुमच्या सोबत आहे. अजून संपलं म्हणायचे, गाव सोडून जाते, तालुका सोडून जाते, तरी सुद्धा आम्ही पाय राहून उभा आहे. त्याचं कारण ही जनता आहे. जनता पाठीमागं नसते तर त्यावेळेला आणखी ह्याच्यापेक्षा जास्त हाल झाले असते. पण तुम्ही सर्वांनी मायेचं छत्र धरलं म्हणून आज हे चांगले दिवस पाहायला मिळाले आणि पाहत आहोत. कारखानाही सुरू होतोय आता. त्याच्यामुळं जी अडचण होती आता ती राहणार नाही भविष्य दृष्टीनं. त्यामुळं मला काय फार राजकारणात
स्वारस्य आहे अशातलं भाग नाही. आता माझं 50 वय, 50 सुरू झाले. ज्या वेळेला विधानसभा येईल त्यावेळेला 55 होते. तोपर्यंत कसं पाय कसा राहतोय, हात कसा राहतोय, काही सांगता येत नसतं. त्यामुळे मी लय लांबचा फार विचार करत फलत जातो. आजचा दिवस चांगला आहे ना, उद्या जाऊ उद्या बघू असं म्हणून मी चालणारा माणूस आहे. मला सांगायचं एवढंच आहे की जर सर्वांनी एकत्र राहायचं असेल तर सर्वांनी एकमेकाला सांभाळून घेतलं पाहिजे आणि जो आपला विरोधक आहे त्याला नामहारण केलं पाहिजे. तर मी सुद्धा आपल्यासोबत निश्चितपणानं आणि कायमच मनमोकळ्या स्वभावाला मी राहत असतो. मला एक सोडला तर कुणीही विरोधक नाही, कुणीही माझा शत्रू नाही अख्ख्या तालुक्यात. म्हणून मी परत एकदा आपल्याला विनंती करतो की येणारी निवडणूक आहे, ज्या पद्धतीनं आपण मागची निवडणूक विधानसभेची लढवली, जिल्हा परिषद पंचायत समितीची लढवली, तेवढ्याच ताकदीनं आपण लढलं पाहिजे. आपल्यातल्याच लोकांनी आमच्याविषयी आत्महत्या कसा व्हायचा. एप्रिल महिन्यात मला दीपक मेंबर म्हणजे पावणं एक झाला होता यात्रेला मेंबर. मी आमच्या गावातल्या मंदिराकडे बोट करून मी शपथ खाल्ली सिद्धेश्वराची. मेंबर आम्ही एक झालो नाही, याचे साक्षीदार आहेत मेंबर. ठीक आहे, विरोधकांनी करू द्या ना. म्हणजे माझं संघटन कमी झालं पाहिजे, विजयराज जिरला तर मी मोठा होईल, ही जी संकुचित भावना आहे ज्याचा त्याचा शेअर परमेश्वरानं जय त्याला दिलेला. त्यामुळं कुणाचं कोणी काय उपयोग नाही. आपल्या ताटात आहे तेवढं खावं, शेजारचं बी ताट आपणच खायचं म्हटल्यानंतर हे असं वागणं बरोबर नाही. त्यामुळे तुम्ही सचिन मालक काय मध्यस्थी करायची ते करा, पण निवडणुकीपुरती हा हो करून तुम्हाला पण येण्यात काढलेली त्याची पण काळजी घ्या. म्हणजे भविष्यात सुद्धा अंकुश राहिला पाहिजे अशा प्रकारचं काय करायचं ते करा. एवढंच या निमित्तानं बोलतो आणि सर्वांनी जेवण